रामकृष्ण हरी प्रेक्षको, पालघर जिल्हा आणि वाडा तालुक्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बालसंस्कार शिबिरं ही खूप मोठ्या पद्धतीनं सध्याच्या परिस्थितीमध्ये सुरू आहेत। वाडा तालुक्यामध्ये खूप वर्षापासून तिळसेश्वर या श्री क्षेत्र तिळसेश्वर अशा प्रसिद्ध ठिकाणी जे वारकरी प्रशिक्षण आणि बालसंस्कार शिबिर सुरू आहे आणि ते जे सुरू करणारे महाराज आहेत हरिभक्तपरायण श्याम महाराज पाटील आपल्यासोबत आहेत। महाराज, स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। रामकृष्ण हरी। प्रथमतः तर आमच्या प्रेक्षकांना आपला परिचय आपण द्यावा। प्रथमतः माझा परिचय म्हणजे माझे नाव हरिभक्तपरायण श्याम महाराज पाटील, शिलोत्तर, वाडा तालुका, पालघर जिल्हा। आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रथमतः 1979 साली स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी गुरुवर्य गोविंद बाबा यांच्या पदस्पर्शाने आमचा गाव पावन झाला आणि त्यांच्या कृपेने प्रथमतः माझ्या वडिलांनी पवित्र अशी तुळशीची माळ परिधान केली। 1981 साली त्यांच्या पावलावर पाऊल टाकून माझ्या मातोश्रीनी हरिभक्त बनल्या आणि मग आपले आईवडील जर हरिभक्त असतील तर आपण आपल्या जीवनामध्ये योग्य पावले उचलली पाहिजेत आणि म्हणून मी 1981 साली या परमार्थामध्ये उतरलो आणि 20 वर्षाचा अभ्यास करत असताना माझ्या जीवनामध्ये अनेक अनुभव येऊन गेलेत की गावोगावी मंदिरं होतात, पण गावोगावी मंदिरं होत असताना पुढे संस्कारित पिढी जर तयार नाही झाली तर ती मंदिरं ओस पडली जातील। आणि म्हणून त्याच्यासाठी पुढील पिढीला चांगल्या पद्धतीचा संस्कार मिळावेत आणि जर सात्विक विचाराचे संस्कार त्यांना जर मिळाले तर निश्चितच ती धुरा सांभाळल्याशिवाय राहणार नाहीत। आणि म्हणून आपण तो विचार केला आणि आपल्या वाडा तालुक्यामध्ये, वाडा तालुका म्हणजे हा वैभवशाली तालुका आहे। प्रथमतः भगवंताचे 10 अवतार झाले, त्याच्यामध्ये 6व्या क्रमांकाचा परशुरामाचा अवतार म्हणजे आपल्या वाडा तालुक्यामध्ये झालेला आहे। मंदाकिनी पर्वत गुंज काठी कुडूसच्या पश्चिमेला आपण सांगतोय तिथे ही परशुराम भूमी आहे आणि ही पवित्र अशा भूमीमध्ये वैभवशाली भूमिकेमध्ये काहीतरी आपण चांगल्या पद्धतीचं कार्य करावं ह्या मनोमग आपण विचार केला आणि अनेक लोकांना आम्ही जवळ करून हा वारकरी प्रशिक्षण आणि बाल संस्कार शिबिर आपण निर्माण केलं आणि निर्माण करत असताना बाल संस्कार शिबिरामध्ये शब्द टाकला बाल संस्कार शिबिर, पण वयाची अट नाही, कारण का तो 5 वर्षापासून 60 वर्षापर्यंत असेल, पण त्याची शिकण्याची इच्छा जर असेल तर तो 60 वर्षाचा पण लहानच मुलं आहे आणि मग शिक्षणाला वय राहत नाही। मग अशा पद्धतीने हा आपण जेव्हा विचार केला 1917 साली तेव्हा पहिलं शिबिर या इथे झालं 2017 साली आणि म्हणून 2017 साली या शिबिराचा प्रारंभ आपण केला आणि हे करत असताना पहिल्या वर्षी जवळजवळ 125 मुलं होती आपल्याकडे। त्याच्यानंतर आपल्याला नंतर 100च्या आसपास मुलं आपल्याकडे असायची, पण ह्या वर्षी शालेय शिक्षण या थोडंसं सूत्र त्यांचं बिघडलं गेलं की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा व्हायच्या, त्या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये परीक्षा झाल्यामुळे मुलं परीक्षा देऊन फ्री झाली नाहीत आणि म्हणून त्यांची मनस्थिती बिघडलेली राहिली। ती मुलं फ्री झाली असती तर शिबिरामध्ये आली असती आणि लगेच शिबिराला आपण 2 मेला सुरुवात झाली आणि म्हणून कमी संख्या आहे, जवळजवळ 45-50 पर्यंत आपली मुलं आहेत आणि ही मुलं आपली नवीन मुलं आहेत। पण आणखीन आपल्याकडे जी पहिल्या वर्षापासून जी मुलं येतात ती मुलं कुठे कामाला जातात, कुठे कोणी नोकरीला आहे, कंपनीमध्ये कामाला आहेत, कोणी आणखी शिक्षण आहेत आणि इंजिनिअरिंग आता जे काही मुलं आहेत ते परीक्षा देतात, त्यामुळे त्यांना सुद्धा यायला इकडे जमत नाही। संध्याकाळी मात्र सर्व मुलं येतात, एकूण 80-85 पर्यंत ही मुलं इथे जमली जातात। पण चांगल्या पद्धतीचे संस्कार त्यांना देतो। त्याचं कारण असं की ह्या शिबिरामध्ये आपण हे अग्रगण्य शिबिर आहे आणि आदर्शमय असं शिबिर आहे की ह्या शिबिरामध्ये पहाटे काकडा होतोय, मुलांना काकडा कसा करायचा याचं ज्ञान दिलं जाते आणि काकडा जीवनामध्ये का करायचा याचंही ज्ञान तिथं दिलं जाते आणि जर मुलांना ती लाईन काकड्याची दिली तर निश्चितच त्यांच्या भवितव्यामध्ये त्यांचा काहीतरी बदल झाल्याशिवाय राहणार नाही।
त्याच्यानंतर दिवसभरामध्ये जे मृदुंगवादक असेल त्याला मृदुंगाचं ज्ञान देतोय, हार्मोनियमवाल्यांना हार्मोनियमचं ज्ञान देतोय, जे काही प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत त्यांना सुद्धा ज्ञान देतोय. त्याचा फायदा अशा पद्धती झाला आहे की आतापर्यंत 12 ते 14 मुली कीर्तन करतात आणि जवळजवळ 15 मुलं हे कीर्तन करतात. आणि असे चांगल्या पद्धतीची मुलं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांची नामवंत अशी कीर्ती होत चाललेली आहे की आपण आपल्या शिबिरामधून घडलेली मुलं आता अनेक मुलं आतासुद्धा नाशिकमध्ये आमची नेत्रप्रभा ताई पाटील यांचे नाशिकमध्ये कितीतरी कार्यक्रम झालेत. कारण महत्त्वाची भूमिका अशी आहे की आपली मुलं बाहेरसुद्धा शिबिरामार्फत बाहेर गेली आणि हा एक आनंद आपल्या जीवनामध्ये वाटतोय. आणि चांगली मुलं जर घडली तर अशा पद्धतीने आपल्या ह्या शिबिरामध्ये अष्टपैलू मुलं बनवायचं आपलं प्लॅनिंग आहे की त्याला पकवादसुद्धा जमला पाहिजे, त्याला कीर्तनसुद्धा करता आलं पाहिजे, त्याला स्वराचं ज्ञान पाहिजे आणि तो बाकीच्या सर्व गोष्टीमध्ये एखाद्या कीर्तनाला साथ करायची असेल तर ती. आणि म्हणून ज्या ज्या भागामध्ये किंवा ज्या ज्या गावामध्ये अशी 2 ते 4 मुलं जरी तयार झाली तर त्या गावामध्ये ती 2-4 मुलं अनेक गावातील मुलं जोडून तिथे भजन सुरू करतील, हरिपाठ चालू करतील आणि अशा पद्धतीचे उपक्रम ते जीवनामध्ये चालू करतील. आणि निश्चितच आपण हे केलेल्याचं जे कार्य आहे शिबिराचं याचं यश आपल्याला बघायला मिळणार आहे. आता तुम्ही आमच्याकडे आलेले आहात आणि चॅनलच्या मार्फत आलेले आहात. आम्ही निश्चित आपण या बालसंस्कार शिबिरातर्फे आम्ही तुम्हाला धन्यवाद देतोय आणि आमच्यावरती जे तुम्ही प्रेम दाखवलेलं आहे त्याबद्दल आम्ही आपलं ऋण व्यक्त करतोय. धन्यवाद. खरं तर बरेचसे प्रश्न महाराजांना करायचे होते की दिनचर्या वगैरे, परंतु महाराजांनी सगळं आपल्याला माहिती दिलेलीच आहे. विद्यार्थी किती आहेत तेही माहिती त्यांनी या माध्यमातून दिलेली आहे. महाराज आपण वेळ दिला. खरं तर इथे बसून जो अभ्यासक्रम होतोय त्यासोबत आता प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे तिळसे गावामध्ये आपण आहोत आणि गावामधला एक कार्यक्रम आहे, तर विद्यार्थ्यांना आता तिथे कीर्तनाकरता घेऊन जाणं म्हणजे प्रॅक्टिकली त्यांना नॉलेज देणं हा पण एक खूप मोठा भाग आहे. हेही महत्त्वाचं. आपल्या शिबिरामध्ये संध्याकाळी आता तुम्ही हरिपाठ बघितलेलंच आहे, तुमचा स्वतः तुम्ही प्रत्यक्ष हरिपाठ बघितला. हरिपाठानंतर थोडी विश्रांती घेऊन मुलं कीर्तनाचा कार्यक्रम होतोय आणि कीर्तनाला बाहेरचे कीर्तनकार आम्ही आणत नाहीत. आपल्या शिबिरामध्ये तयार झालेली मुलांनीच कीर्तन करायचं. मग तो कसाही करो, मग त्याने 1 तास केला, अर्धा तास केला किंवा 1.5 तास केला, पण त्याच्या ज्ञानाची पातळी ही उंचावली पाहिजे. दुसरी गोष्ट की त्याची स्टेज डेअरिंग त्याला म्हणतात ही सुद्धा त्याच्यामधून एक तयार होते. आणि मुलं आपली इथे जर स्टेज डेअरिंगला तयार झाली तर निश्चितच ती आपल्या परिसरामध्ये आपलं नाव लौकिक केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून त्याच्यासाठी आपण हे कार्यक्रम करतोय. आणि इथे तिळशे गावामध्ये आता तुम्ही म्हणाले का आपण कार्यक्रम काय का आपण इथे शिबिर करत असताना नुसतं हे शिबिर करायचं नाही तर परिसरातील लोक आपण प्रेमाने जोडली सुद्धा पाहिजेत. जर आपण त्यांच्यावरती प्रेम दर्शवलं आणि निश्चितच आपल्या कार्यक्रमामध्ये त्यांना सहभाग केला तर त्यांना आनंद वाटेल आणि त्यांचा आनंदामध्ये किंवा त्यांच्या दुःखामध्ये आपण जर सहभाग झालो तर निश्चितच हा भाग आपला प्रेममय भाग घडला जाईल आणि आपल्यावरती ते प्रेम करतील, आपण त्यांच्यावरती प्रेम केलं पाहिजे. ही परमार्थातली महत्त्वाची गोष्ट ही आपण तयार केली पाहिजे, घडवली पाहिजे आणि म्हणून याच्यासाठी हे कार्य आपण करतो. निश्चितच खूप छान माहिती श्याम महाराजांनी आपल्याला दिली. खरं तर उद्याची सुसंस्कारित पिढी घडवण्याकरता अशा कार्यक्रमांची खूप गरज आहे. आज महत्त्वाचा वेळ काढून महाराजांनी आपल्याला माहिती दिली त्याबद्दल चॅनलच्या माध्यमातून सर्वांचे आभार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.